औरंगजेबाच्या कबरीविरोधात पुण्यामध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती करू असा थेट इशारा आता विश्व हिंदू परिषदेने दिलाय। पुण्यामध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आक्रमक झालाय। येत्या 17 मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कबर हटवण्याच्या मागणीकरता आंदोलन करण्यात येणार आहे। औरंग्याची कबार जी महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात कुठेही ठेवू नये यासाठी ही मागणी असणार आहे। या मागणीत आम्ही विनंती करतोय सरकारला की त्यांनी पुढील काळात शासनाच्या नियमात असून केंद्र सरकारच्या चर्चेतून ही कबर नियमानुसार काढावी। सरकारने जर काही अपेक्षित कार्य केलं नाही तर विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या मार्फत औरंग्याची ती कबर आम्ही पुढील काळात सरकारला सांगून त्या ठरवून त्या दिवशी त्या कबरीवर कारसेवा करू। औरंगजेबाच्या कबरी संदर्भात राजकीय नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली, नेमकं काय म्हणाले ते बघूया। कबर तिथे असावी की नाही याविषयीची जी भूमिका आहे ती इतर कोणीतरी सांगितली म्हणून मी सांगणं ही प्रतिक्रियावादी भूमिका होते। माझी जी भूमिका आहे ती मी योग्य वेळी स्पष्ट करीन हे मी जर आपल्याला स्पष्टपणे सांगतोय तर ती योग्य वेळी स्पष्ट करणं जास्त गरजेचं आहे। मी योग्य वेळी याची भूमिका स्पष्ट करेन, पण जेव्हा मी ती भूमिका स्पष्ट करेन तेव्हा ही मागणी करणाऱ्यांना ती परवडेल का हा त्यांना विचार करावा लागेल, पण ती आत्ताची वेळ नाही। योग्य वेळी नक्कीच ही याविषयीची भूमिका मी स्पष्ट करेन। तर औरंगजेब सारखी एक बलाढ्य शक्ती होती ज्याच्याकडे पैसा होता, मनुष्यबळ होतं, हत्ती होते, बंदुक्या होत्या। अशा पैशावाल्याला बलाढ्य शक्तीच्या माणसाला सुद्धा इथं 27 वर्ष या महाराष्ट्रामध्ये राहावं लागलं आणि राहून सुद्धा त्यांना राज्य करता आलं नाही। याचं एक प्रतीक म्हणजे त्या औरंगजेबची ती कबर आहे, त्याला त्या प्रतीकाला आज काढून उद्या त्या बाबतीतली चर्चा नाही झाली तर इतिहासामध्ये कुठेतरी गडबड काही लोक उद्या जाऊन करू शकतात। त्यामुळे त्याचं एक प्रतीक म्हणून मला असं वाटतं की त्याला हात न लावणं जास्त कदाचित योग्य ठरू शकतं। औरंगजेब क्रूर कर्मा होता हे स्पष्ट आहे, स्वच्छ आहे, त्याच्याबद्दल बोलण्याची गरज नाही। परंतु छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात त्याला इथंच गाडून घ्यावं लागलं, हे कुठे गाडून घ्यावं लागलं दाखवणं तर गरजेचं आहे। नाही तर ते तुम्ही काढूनच टाकता औरंगजेब कुठे गाडला गेला माहिती नाही, तो या महाराष्ट्रातच गाडला गेला हे आवश्यक आहे। फक्त त्याचं ग्लॅमरायझेशन करण्याचा जो प्रयत्न होतो तो अतिशय निषेधार्ह आहे। या सगळ्या संदर्भात मंत्री संजय शिरसाट काय म्हणतायत तेही पाहूया। नाही, आमची तर भूमिका, पक्षाची भूमिका हीच आहे की औरंगजेबची कबर इथं नको आहे। कशासाठी पाहिजे तो त्रास आम्हाला, कशाला पाहिजे? एक राजा तिकडनं येतोय काय, इथलच्या हिंदूंचे मंदिरं पाडतोय काय, महिलांवर बलात्कार करतोय काय, अनेक लोकांना छेडतोय काय? अहो, संभाजी महाराज सारख्या महाराजांचे डोळे काढले, गरम सळ्या टाकून नखं काढली, 40 दिवस त्याला हलाल करून मारलं, त्यांची आठवण आम्हाला कशाला पाहिजे? कशासाठी पाहिजे ते औरंगजेब इथं तुम्हाला? म्हणून ती कबर काढावी। औरंगजेबाची कबर नष्ट करण्याचा इशारा देणारे धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांना जिल्हाबंदी करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरचे अपर जिल्हाधिकारी विनोद खिराळकरांनी जिल्हाबंदीचे आदेश काढले। एकबोटे आणि त्यांच्या समर्थकांना 16 मार्च ते 5 एप्रिलपर्यंत जिल्हाबंदी करण्यात आली। 29 मार्चला संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने मिलिंद एकबोटे औरंगजेबाची कबर नष्ट करण्यासाठी येणार असल्याची माहिती प्रशासनाला मिळाल्यावर जिल्हाबंदीचा आदेश काढण्यात आला आहे। दरम्यान संभाजीनगरात औरंगजेबाच्या कबर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला। SRPFची एक तुकडी, 2 अधिकारी आणि 15 कर्मचारी तैनात करण्यात आले। या प्रकरणी 2 ठिकाणी नाकाबंदी देखील करण्यात आली आहे, तर 2 ठिकाणी फिक्स पॉइंट लावण्यात आले। कबरीकडे जाणाऱ्या प्रत्येकाची तपासणी करून त्याला पाठवण्यात येते। कालच पोलीस उपाधीक्षकांनी कबरीच्या ठिकाणी भेट दिली। गेल्या काही दिवसांपासून कबर काढून टाकावी अशा प्रकारच्या काही लोकांची मागणी सातत्यानं समोर येत आहे आणि त्यामुळेच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनानं दक्षता घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। मी हे जे दृश्य तुम्हाला दाखवतो आहे हे छत्रपती संभाजीनगरकडून औरंगजेबाच्या कबरीकडे आपण जिकडे जातो त्या ठिकाणची हा चेक पॉईंट आहे। बॅरिगेट या ठिकाणी लावण्यात आलेली आहेत आणि SRPFचं एक प्लाटून या
या ठिकाणी तैनात करण्यात आले. त्याचबरोबर महाराष्ट्र पोलिसांचे 15 कर्मचारी तैनात करण्यात आलेत. काही साध्या वेशातले कर्मचारी देखील तैनात करण्यात आले. 2 अधिकाऱ्यांची नेमणूक या ठिकाणी केली गेलेली आहे. शिवाय या सगळ्या परिसरामध्ये जो कोणी व्यक्ती कबर पाहण्यासाठी किंवा पर्यटक जातोय त्याची कसून या ठिकाणी चौकशी केली जाते. प्रत्येक व्यक्ती जो औरंगजेबाची कबर पाहण्यासाठी येतोय त्याचं असं या ठिकाणी नाव लिहून घेतले जात आहे. त्याचबरोबर ते कुठून आलेले आहेत, परदेशातून आलेले आहेत तर त्यांचा पासपोर्ट या ठिकाणी घेतला जातो आहे, त्याचं लिहिलं जातं आहे. त्याचबरोबर त्यांच्या बॅग असतील, मोबाईल असेल, हा कुठलाही अलाऊ केला जात नाही आहे. आणि आत्ता आपण जर पाहिलं तर इथून इथं जर पाहिलं तर इथे पुरातत्व विभागाचे देखील काही कर्मचारी, सिक्युरिटी गार्ड लावण्यात आले, पोलीस कर्मचारी देखील लावण्यात आलेत. महिला पोलीस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रत्येकाला या ठिकाणी चेक करूनच आतमध्ये सोडलं जात आहे. त्यांची फिजिकली चेकिंग देखील केली जाते आहे आणि कडेकोट बंदोबस्त आपल्याला औरंगजेबाची कबर म्हणजे इथून पुढे गेलं की लगेच आपल्याला ही कबर पाहायला मिळते. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर. तर राजकीय लोकांना औरंगजेबाच्या कबरीचं केवळ राजकारण करायचं अशी प्रतिक्रिया कबरीची देखभाल करणाऱ्या स्थानिकांनी दिली आहे. पाहूया. ये इलेक्शन का मुद्दा है सर, इसमें सब गरीबों का नुकसान है, पूरे कारोबार है गरीबों के, इसमें कुछ भी नहीं है. बोलने वाला बैठ के इसी में बोल देता, बाद में गरीबों को परेशानी होती सर, बाकी कुछ भी नहीं. इलेक्शन का मुद्दा है, कोई खबर तो कुछ किसको मिल रहा नहीं, वो एक पब्लिक घूमने को आती टूरिस्ट पॉइंट है सर, बाकी कुछ भी नहीं है. मिला वजह एक इशू बनाते इसको. सारे लगता है सब अपना ये तो सब चाल है और कुछ नहीं है. ये तो बरसों पुराना है, 500-600 साल हो गए ये चीज को. अब इसको उछालने से और कुछ करने से कोई मतलब नहीं है. आम पब्लिक तो कोई जानती नहीं है ये चीज़ क्या है. सब लोग आते हैं जियारत करने, तो सब लोग आते हैं, ऐसे ही नहीं कि खाली मुसलमान आते हैं, मतलब हर जात की पब्लिक आती है. बराबर. ये अगर मुद्दा उछालते तो गलत है. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.